मी डॉक्टर सचिन शाह, सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे येथील मेडिकल डायरेक्टर. तर आज हा दिवस आम्ही फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण का ह्या दिवशी आम्ही CSR फाउंडेशनतर्फे अजित फाउंडेशन यांच्याबरोबर कोलॅबरेटिव्ह म्हणजे प्रोग्राम सुरू केला, ज्याच्या अंतर्गत आम्ही लहान मुलांना, त्यांच्या संस्थेतली जी लहान मुलं आहेत त्यांना वैद्यकीय मदत पुरवणार आणि ही वैद्यकीय आणि बाकी इतर गोष्टींसाठी सुद्धा मदत करत राहणार. तर सूर्या हॉस्पिटल हे लहान मुलं आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठीच हॉस्पिटल आहे आणि इथे आम्ही सर्व प्रकारचे नवजात शिशु आणि लहान मुलांचे अत्याधुनिक उपचार केले जातात. तर आमच्या ह्याचा फायदा ह्या सर्व गरजू मुलांना व्हावा या हेतूनेच अजित फाउंडेशन यांच्याबरोबर आम्ही कोलॅबरेशन केले आहे. समाजात गरजू पण अजून खूप आहेत. हो, जसं मध्यमवर्गीय कुटुंब आपण म्हणतो. हो. मग त्याकरता तुम्ही काय करताय? ओके, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याला अर्बन पुअर म्हणतो, असे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही सरकारी म्हणजे कॉर्पोरेशनच्या योजना वगैरे आहेत आणि त्या योजनांचा पाठपुरावा घेणं आमचं चालू आहे. सध्या तरी आमच्याकडे त्या योजना नाही आहेत, तरी पण केस टू केस बेसिस म्हणजे इंडिव्हिज्युअल केस बेसिसवर आम्ही जे गरजू किंवा पिवळं रेशन कार्ड असलेले जे असतील रुग्ण, त्यांना केस बाय केस बेसिसवर आम्ही मदत करतो. मी काही केस सांगितले लहान मुलांच्या स्टोरी. ओके, तर भारतातलं सगळ्यात छोटं बाळ जे 24 आठवड्यात म्हणजे 6 महिन्याला जन्म झाला आणि त्याचं वजन होतं 400 ग्रॅम, हे आमच्याकडे साधारण 3 महिने राहून घरी गेलं. म्हणजे हे भारतातलं आत्तापर्यंत सगळ्यात घरी जाऊन सुदृढ झालेलं पहिलंच बाळ आहे. आता इनफॅक्ट तिचं नाव शिवन्या आहे आणि त्या मुलीचं वय आता 2 वर्ष झाली आणि ती छान खेळते आहे, पोळते आहे, नॉर्मल बालकांसारखं आयुष्य जगते. त्याच्यानंतर सगळ्यात छोटे ट्विन्स जे 25 आठवड्याला जन्म झाला होता त्यांचा 25 वीक्स आणि 600 ग्रॅम म्हणजे अगदी हाताच्या तळव्यापेक्षा छोटे असे 2 बाळं होती. ती पण सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातून म्हणजे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात छोटे ट्विन्स म्हणतात, ते घरी गेले. सूर्या हॉस्पिटलच्या सर्व प्रशासनाचं मनापासून धन्यवाद देतो की अजित फाउंडेशनच्या या कार्याला खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम तुमच्या प्रशासनानं केलेलं आहे. आणि आपण बघतो की आपल्या भारतामध्ये शिक्षण आणि आरोग्य ह्या खूप महत्त्वाच्या आणि अगदी त्याला आपण म्हणूयात की त्याच्याशिवाय पुढचं पान म्हणजे हलत नाही. त्याच्यामागचं कारण असं आहे की 18 वर्षाच्या प्रवासामध्ये जेव्हा आम्ही हे काम चालू केलं होतं तर त्या कामाच्या पाठीमागची प्रेरणा अशी होती की आपल्याला काहीतरी समाजासाठी करायचं आहे. पण हे करत असताना एका इन्सिडेंटमधून आम्ही हे काम सुरुवात केली आणि काल 18 वर्ष पूर्ण झालं. आणि त्याच्या अगोदर ते आम्ही ज्यावेळेस विनय आणि मी जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून नोकरीला असताना आम्हाला काही गोष्टींच्या माध्यमातून असं वाटलं की या कामामध्ये आपण आलं पाहिजे. त्यावेळेस आम्ही धाडसानं नोकरी सोडायचं काम केलं आणि या कामामध्ये आलो. तर सर सांगायचं कारण असं की आत्ताच्या घडीला नोकऱ्या मिळत नाही आणि आम्ही ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस आम्हाला आमच्या मित्रांनी पाहुण्यांनी खूप त्रास दिला आणि आम्ही हे सकारात्मक दृष्टीने विचार केला की आपण वाईट काय करत नाही, आपण चांगलं करतो आणि हे चांगलं काम करत असताना आपण एकटे नाहीत. हे सर 18 वर्षानंतर ज्यावेळेस आपण पाठीमागं बघतो त्यावेळेस तुमच्यासारखी माणसं आमच्या बरोबर आहेत. इतकं चांगल्या पद्धतीचं प्रशासन आमच्या बरोबर ते उभं राहतं, याचा आम्हाला नितांत आनंद आहे आणि अभिमान आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आमच्या अजित फाउंडेशनच्या संस्थेमध्ये जी मुलं येतात ती वेगळ्या वेगळ्या भागातली, वेगळ्या वेगळ्या वातावरणातली मुलं, जे रस्त्याच्या बाजूला राहणारी भिक्षेकरी मुलं आहेत, कायद्यांची मुलं आहेत ज्यांना मोका लागलाय अशा पालकांची मुलं आहेत, आदिवासी समाजाची मुलं आहेत, त्याचबरोबर ती ज्याची आई म्हणजे आता मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं परंतु काही आमची मुलं असल्यामुळे आम्ही काही गोष्टी त्या ठिकाणी म्हणजे एक्सपोज करत नाही किंवा सांगू इच्छित नाही. पण वेगळ्या वेगळ्या वातावरणातली मुलं आहेत आणि त्या वातावरणातल्या मुलांना आम्ही त्या ठिकाणी शिक्षण देतो आणि शिक्षण देत असताना एक जबाबदार नागरिक त्या ठिकाणी घडवण्याचं काम करतो. मी जास्त तुमचा वेळ ह्याच्यासाठी घेणार नाही की मी फक्त सचिन सरांना अशी विनंती करतो की सर आम्ही काम करतोय, आम्ही बोलणार, पण मला वाटतं की ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस आमचं काम बोललं पाहिजे, त्याचबरोबर ती आमची मुलंही बोलली पाहिजेत. आणि मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की आमचं काम
बोलायचा प्रयत्न करते, मी बोलणार असं म्हणणार नाही, पण बोलायचा प्रयत्न करतात. पण ते आमची मुलं खूप चांगलं बोलतात. म्हणजे आमच्या मुलांना लाईफ स्किल एज्युकेशन बरोबर ती लोकशाही शाळेचं शिक्षण इतक्या उत्तम पद्धतीनं आम्ही 10 वर्ष झाले आम्ही सर हे सगळं करतोय. म्हणजे आमच्याकडं तुम्हाला आमदार बघायला मिळेल, सरपंच बघायला मिळेल, तंटामुक्तीचा अध्यक्ष बघायला मिळेल, याबरोबर कोर्ट आहे मुलांचं, मुलांची बँक आहे, मुलांचं गटनेता आहे, मुलांचं जसं आपल्याकडे विधानसभेत बजेट असतं त्या पद्धतीचं बजेट पण मुलं दर महिन्याला मांडतात, सादर करतात आणि त्याला मंजुरी पण देतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जसं स्टोअर असतं, आपण बघतो की कॉर्पोरेटमध्ये पण स्टोअर एक रचना असते, त्याच्यामध्ये जसं तुम्ही 5S सिस्टम आहे तशी 5S सिस्टम सुद्धा आमच्यामध्ये आहे. म्हणजे येणाऱ्या वस्तूचं प्राधान्यानं कोणती वस्तू वापरली पाहिजे, नवी आलेली वस्तू लगेच नाही वापरायचं, याचं मॅनेजमेंट मुलांनी आधी इतक्या खुबीनं केलंय की तुम्हाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटेल की मी मागाशी एक जणाला बोलत होतो की मी जर इथं आलो नाही, विनया जर इथं आली नाही, तरी आमची मुलं येऊन तुम्हाला सगळं माहिती म्हणजे एकदम बुद्धी देतील आणि अजित फाउंडेशन काय काम करतंय हे तुम्हाला सांगतील. मला हे का सांगायचंय तर आम्ही मुलांना वंचित म्हणून बघत नाही, आम्ही हे बघतो की हे उद्याचे जबाबदार नागरिक आहे. आणि आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस देशानं लोकशाही स्वीकारली त्यावेळेस आपण हे म्हटलं नाही पाहिजे की लोकशाही चांगली नाही, हे म्हणून चालणार नाही. कारण लोकशाही चांगली आहे म्हणून ती स्वीकारली जर असेल तर मला वाटतं लोकशाही टिकवण्याचं काम तुमचं आमचं आहे. आणि खऱ्या अर्थानं अशा इन्स्टिट्यूट की जिथं मुलांना संस्कार दिले जातात. म्हणून 10 वर्षामध्ये ही रचना इतक्या उत्तम पद्धतीनं चालली आहे की मुलं कुठल्याही गोष्टींच्या बाबतीमध्ये म्हणजे अगदी आपण म्हणतो की मोठ्यांना लाजवेल अशा पद्धतीचं ती कामं करतात. मी मुलांच्या ऍक्टिव्हिटीच्या बद्दल मी बोलणार नाही, ते बोलतील. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की फक्त आपल्या अजित फाउंडेशनच्या केवळ वसतिगृहातल्या मुलांच्या पुरतच सूर्या फाउंडेशननं मदत केलेली नाही, तर आपले आउटरीचचे जे प्रोग्राम आहेत ज्याला आपण अनौपचारिक शाळा म्हणतो, त्या अनौपचारिक शाळेच्या प्रोग्राम मधल्या मुलांनाही या पार्टनरशिपचा सर खूप मोठा फायदा होणार आहे. कारण आपण बघतो की मूल उपचाराअभावी मरतं, मूल रस्त्यावरती उपचार नाही म्हणून मरतं. मला वाटतं की सूर्या फाउंडेशननं आमच्या बरोबरची ती भागीदारीच्या माध्यमातून जे सहकार्य आम्हाला केलंय, मला वाटतं प्रत्येक मूल जसं आम्ही म्हणतो की रस्त्यावरचं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, तसं तुमच्या या पार्टनरशिपमुळं सर आम्ही आत्ता अभिमानानं पुढे सांगू शकतो की आत्ता प्रत्येक मूल शिकलं तर पाहिजेच पाहिजे, पण प्रत्येक मूल सुदृढ झालं पाहिजे. तर मला वाटतं की एक चांगल्या पद्धतीची जी मोहीम सूर्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू झालेली आहे, तर मला वाटतं येत्या काही वर्षामध्ये त्याचे रिझल्ट आम्हाला नक्की दिसणार आहेत. आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपण भेटू. मला वाटतं की एक चांगला दिवस, काल आम्हाला 18 वर्ष पूर्ण होत आहे, आज आमच्या आयुष्यामध्ये सूर्यासारखा दिवस येतोय. मला वाटतं की किती सुंदर योग आहे आणि तो सुंदर योग आम्हाला जगण्याची संधी आमच्या मुलांनी दिली, तुम्ही दिली, तुमच्या प्रशासनानं दिली. तुमचं धन्यवाद या ठिकाणी देतो व व्यक्त करतो. आणि सर फक्त एकच म्हणेन की आमची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला फक्त तुमच्या पुढं व्यक्त होण्याची संधी फक्त आम्हाला मिळावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या शब्दाने या ठिकाणी पूर्ण देतो. धन्यवाद.